तिकडे मानलेले अक्षरशः मी आज इमोशनल झाले पूर्ण. इकडे लाव ना मग गाडी. हो हा इमोशनल झालं पूर्ण. म्हणजे खूप दिवसानंतर आलोय मी गावात, जवळपास 6 वर्षानंतर आलोय. आनंद होतोय. राहू दे ना, काय होतंय. हा आज इमोशनल झाले पूर्ण. 6 वर्षानंतर आलोय गावात. एक आनंद होतोय. रडू नको आणि ना. ज्या मला रडू नको ना. रडू नको ना. खाल्ली ना. रडू नको ना. त्याला ही माझी मम्मी ही हाय. रडू नको ना. तर नमस्कार मित्रांनो, मी अमर साळवे तुमचं सर्वांचं माझ्या एकदा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मी सध्या गावाकडे चाललो आहे, माझ्या जन्म ठिकाणी, जे की 1996 रोजी हे माझं गाव झालं. म्हणजे खूप वर्षानंतर मी माझ्या गावाला चाललो आहे. आनंद होतोय, खूप आनंद होतोय, कारण की मी जवळपास 6 वर्षानंतर मी माझ्या गावाला चाललो आहे. आणि हा जो अजून तर माझा गावात रस्ता नाही आहे, पण वाट माझ्याच गावाची. असं एक फील होतं, एवढा आनंद होतोय ना. गाव पण काय असतं हे आता कळायला लागले. पहिलं बी कळत होतं, पण ज्यावेळेस मी गाव सोडलं जवळपास 2019 तर खूप सुंदर असं गाव आहे. आणि आता मी सध्या कोणत्या गावात आहे बघा माहिती का, श्री क्षेत्र धोत्रा, जे की एक धोत्रा या ठिकाणातलं गाव आहे. आणि खूप सुंदर असं एकदम गाव आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथलं जे खेडर आणि पण आहे ना, ते खूप सुंदरसे असं. मी नमस्कार. तर मी आता रस्ता विसरलो होतो बघा. तर एका काकाला विचारलं, तर काकाने खूप सुंदरसं असं सांगितलंय की दादा तू असं ह्या रस्त्याने जावा म्हणून. खरंच खूप सुंदर आहे असं. परत आपण एकदा विचारू. गावाचं गाव पण कसं असतं माहिती का, खूप सुंदर असते. दाखव दादा. काका मला धाडला जायचंय, धाडला अनवा मार्गे. हा ना.
तिथे पुढे विचारून घ्या परत. बरं, धन्यवाद धन्यवाद. हे असं एक गाव पण खूप मस्त असते. गावाकडचं जे वातावरण गावाकडचं वातावरण असतं ना, हे बघा नाही तुम्ही गावातून बघू शकता राव. हे फिलिंगच वेगळी आहे काय. चला मी आता लाईव्ह घेतो आता एका. तर लाईव्ह सर्वांनी बघा. या आता लाईव्ह व्हिडिओ काढतोय मी ना, तर लाईव्ह तर नाही होत काही विषय. तर नमस्कार मित्रांनो, मी शीतलताई कडून मसाला ऑर्डर केला होता. तर शीतलताईंनी बरोबर आपल्या पत्त्यावर त्यांनी पाठवला आहे. खरंच म्हणतात की शिकेल नाही येत, पण त्यांनी अदर म्हणजे त्यांच्या मुलाकडून भावाकडून कोणाकडून त्यांनी बरोबर पत्त्यावर आपल्याला मसाला पाठवला आहे. आणि आता आपण आपल्या पोस्टला तो पोस्ट ऑफिसला आलेला आहे. पोस्टमधल्या मॅडमनी आपल्याला फोन केलेला आणि सर म्हणे तुमचा मसाला आला आहे, तो तुम्हाला पिकअप म्हणजे घ्यावा लागतील. म्हणून मॅडमने सांगितलं की मॅडम थोडं दूर आहे, तुम्ही मला भेटाल का. तर ते बोलले मी हां मी रोडलाच सध्या रोडला तुम्हाला भेटते, तुम्ही मसाला घ्या. तर आपण चला आता घेऊया मसाला थोडं दूर अंतरावर. त्यांनी म्हणजे पोस्ट ऑफिसमधून आणलेला आहे मसाला देण्यासाठी बरं का. मी त्यांना सांगितलं की बा मी घ्यायला येतो म्हणून. म्हणे ठीक आहे या घ्यायला, काही विषय नाही. आता हा रस्ता कुठला आहे काही कळत नाही. कारण की मला रस्ता आता कळत नाही ना, कारण दिवस झालं मस्त गेलेलं नाहीये. आणि अक्षरशः आपला मसाला आणलाय बघा मॅडमनी. हे बघा या मॅडमनी आपला मसाला आणलाय. धन्यवाद मॅडमचे पहिले सर. आणि हे बघा हो ब्लॉगिंग यूट्यूबला टाकतो असतो. हा मसाला आला आपला. हो नक्की धन्यवाद शीतलताई. थँक्यू बरं का मॅडम, थँक्यू खूप 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 धन्यवाद तुमचं. तुम्ही माझं पार्सल मला माझ्या पोचपर्यंत केलं आहे आणि खरंच मनापासून तुमचं मी धन्यवाद करतो. कारण की तुम्ही या पोस्ट ऑफिसमधून खरंच एवढं म्हणजे का ना जिम्मेदारीचं काम. पार्सल हा मसाला आहे तो विषय नाही, पण स्वतःच्या अंगावर म्हणजे तुमचं कामच आहे ते विषय नाही. पण खरं धन्यवाद ताई मॅडम, तुम्ही माझं पार्सल मला माझ्यापर्यंत पोहोचल्याबद्दल. तर मॅडम तुम्ही तो व्हिडिओ बघणारच माझा हा. तर धन्यवाद तुम्हाला, तिला वेळा धन्यवाद केले सॉरी. आणि शीतलताई तुमचं पण मनापासून खूप धन्यवाद. तुमचा मसाला वास एवढा भारी येतोय ना लाजवाब. कारण की मी स्वतः काळा मसाला बनवतो, मला त्या मसाल्याची पारख आहे थोडी का होईना पण आहे. तर सेम तसा वास येतोय, जो की नाशिक जिल्ह्यामध्ये फेमस एकदम काळा मसाला. मी सुद्धा बनवलेला आहे सेम डायरेक्ट एकदम मस्त लाजवाब मसाला आहे. आणि पार्सल तुम्ही पॅकिंग खूप सुंदर केली. मला पॅकिंग तुमची आवडली बघा. माझं नाव ॲड्रेस फोन नंबर सगळा टाकलेला. आणि फोन नंबर टाकल्यामुळं माझं ॲड्रेस टाकल्यामुळं त्या मॅडमना पण खूप सोपं गेलं माझं नाव शोधायला. त्यांना माहिती आहे मी म्हणजे त्या पोस्टाची कामं माझे चालूच असतात, थोडेफार चालूच असतात. त्यांनी ओळखला आणि त्यांचं म्हणजे बोलण्याची पद्धत पण खूप सुंदर होती. मॅडम तुम्ही मला म्हणजे खरंच रॉयल हे दिली बा मला सर्विस, म्हणजे मस्त दिली या. चला बाय. आता आपण मसाला घेतला आहे बघा, जो की शीतलताईंनी आपल्याला पार्सल केलेला घेतला. आणि आता मी चाललो आहे गावाकडे. आता माझं गाव थोडं इथून जवळपास जवळ मिनिमम 4-5 किलोमीटर राहिलं आहे माझं गाव. सध्या आहे खरवट असताशी गावाला त्या समजून गाव तसंच असते. अरे बापरे कुकू बघा कसं झालंय माझं. सखू तुझ्या कपाळी लाल लाल कुकू झाले असं झालंय माझं कपाळ. आणि अहो ही गेली नाही आहे चिमणी होती ती चाका खाली आली का गेली काय माहीत नाही, पण मारली नाही गेली असते मोठं. तुम्हाला माहिती आहे आपल्याला कोणाची घ्यायला आवडत नाही. चला तुम्हाला समजतं. आता माझा केस आहे ना सध्या केसांनी खूप मार खाल्ला माझ्या. यो गाडी धडधडत वाजते.
आरामानं उचलले ना तरी पण तुम्हाला काय खड्डे आहे ना खूप थोडंफार आज होते त्याचा काही विषय नाही एवढा. आणि गाडी आहे ना मी गाडीला माझ्या खूप जीव लावतो तो विषयच नाही. गाडीला सकाळी धुवून काढतो मी पण ते काय रस्त्याचं काम चालू होतं ते चुना टाकलेला चुन्यात गाडी घातली मी. रस्ता पॅक होता ना मग घातली मग सगळी डोळे पटत झाली माझी गाडी. पहिली डोळी आणि अजून डोळी झाली. हे बघा वातावरण इकडचं बघा तुम्हाला इकडं हे अद्रक आहे. अद्रक मका जे की जनावरांना खाण्यासाठी जे असते आणि हमी जो तुम्हाला सर्वांना हसवण्यासाठी असतो. आणि हा हरभरा काबुली हरभरा असतो ना गहू आहे. गहू मस्त याच्यात आला हुरड्यामध्ये जे की त्यांच्या ओंब्या भाजून खायच्या असतात. शेळ्या तर तुम्हाला माहीतच ना विशेष नाही. आणि गाय बैल हे सगळं म्हणजे विशेष नाही सर्वांना माहिती आहे. इकडं माझ्या तिकडे आहे ना दाखवतो तुम्हाला समोर. हे बघा समोरचं तुम्हाला दाखवतो. हा जो आहे ना काटे खूप बघ माझ्या गावाकडे काटे नाही. मी काटा सारखं नाही गावात काटे भरपूर माझ्या गावाकडे मात्र आपण काटा सारखं नाही बाबा. काबळी काप हरभऱ्यामध्ये ही माझ्या खूप सुंदर आहे ना हरभरा बघा तुम्ही. अहो गावाचं वातावरण आहे. गावाचं वातावरण कसं असतं उद्या ना बाबा हा गावाकडचं म्हणतात मले हा. आणि खूप जण गावाकडे आले तुम्ही मला व्हिडिओ तर झाला पाहिजे ना बा. आणि हे बघा खेळ म्हणजे गाव कसं मला माहिती का आता म्हणजे हे समोरचं गाव येणार आहे ना ते हे असते इकडं सगळं हे असतं हे नदी जी की मला सुकली कारण नदीला पाणी घेतो म्हणजे शेतामध्ये पाणी घेतात ना लोक मोटर टाकून. रोड बघा तुम्ही रोड बघा रोडला खतरनाक आहे आमचा. हा इमान पडणार नाही असा रोड आहे आमचा. अहो इमानाच्या त्या रस्त्यालाही फेल पाडेल असा रस्ता आहे आमचा. काय म्हणावं सांगा तुम्ही काय नाव दिलं काय नाव म्हणजे सांगा. आहे ना छोटंसं गाव म्हणजे गावाच्या मस्त गाव आहे. गतिरोधक जास्त आहे. हे छत्रपती महाराणा प्रताप सिंग आणि ही जिल्हा परिषद शाळा आता सुट्ट्या शाळा नाही आहे. आणि हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं समाज मंदिर खूप सुंदर आहे. ठीक आहे हा बाहेर निघाला मी आता गावातून चाललो आहे दुसऱ्या गावातून. माझं गाव दुसरीकडे येतो काय मिळालं ठीक आहे. शेंडा म्हणजे सगळं एकदम मुख्य म्हणजे हा माझ्या गावाकडे जाणारा रस्ता. हा गाव खेड आहे माझं बरं का खूप सुंदर आहे. आणि असं आवड सांगावा गाव आणि आमच्याकडचं ते वातावरण तुम्हाला सांगू का माझ्या गावाकडचं वातावरण खूप सुंदर मला आवडलं. काही मला काही येत नाही गावाकडचं सगळ्याला आवडतं गाव इकडं असल्यावर आवाज होता तिकडे होता हे
तेव्हा आम्ही मंदिरावर जत्रा करायला यायचो. हे बघा या मेंढ्या बकऱ्या बघा बकऱ्या आहे ना कशी कोणतं सांगा. हे बघा गावाकडचं याला म्हणतात गावाकडचं आणि हे काका बोलतात. आणि हे जे मंदिर दिसतंय तुम्हाला हे मंदिर त्या मंदिरावर आम्ही काही दिवस अगोदर जत्रा भरते दत्त जयंतीला. तर आम्ही त्याला राहायचो. इथे माझे मित्र पण ते नगर म्हणून आता ओळखतो पण माहीत नाही ओळखणार आणि ते नाही मित्र ते नगर म्हणून मित्र आहे. आणि ते नगर आपल्या मोठ्याला मित्र आहे माझे. त्या गावात खूप मित्र आहे बाबा. माझे खूप आता जे दिसतं ना ते माझ्या गावाकडचे त्यावेळेस ते पण थोडे हे होते समोर चालला का लाईटो तो माझ्या गावातून चालले. हा माझा गावाकडे वळणारा रस्ता हे बघा. आता लागलो मी माझ्या रस्त्याला गावाच्या. आय लोक माय गाव. खरंच हा क्षण मी विसरणार नाही. मला गावाला थोडं घेऊया जो की हे चाललेच नाही सगळे आता हे गाडीवर. ते सगळं माझ्या गावातले ना मित्र कोणी पाय जाईल कोणी गाडीत जाईल. हे पाठवले हे नाही माझ्या गावातले हे शेजारी गावातले. बघा ना खड्डे आहेत तसं विषय नाही. चला जय भीम. बरं आहे. हा एकदम मस्त. जय जय. काल औरंगाबादचं चिरतच होतो बा. हा मग इकडंच होतं ना. हा काय चाललंय आता हे आपला सांग भारत चाललो काय विशेष काय मग काय विशेष? म्हणजे जिला भाऊ भारत टक्कर हा येतो बाप तुम्हाला तेव्हा आपण धंदा उद्या चालले नाही आहे काल परवा कसं चालला बुधवारी जाईल वापस. मग बुधवारी थोडं थांबतो ना ऐक ना. वापस जाणार का हा वापस जाणार आहे. सामान घेऊन जास ना आपलं काय कुठे तिथे ते पाहुण्याचं कोणत्या भावाचं जर टीशी दे तिथं कुठं मला सांगा ती किसरान काय तिथे आला जाईन ना मग घेऊन विषय काय जाईल मग मामाचा नाही तर तो वळा मला 100% मामाला अहो काय विषय करा. हो इथून मला लावून ओळखलं 100% म्हणलं आपल्यालाच माणूस म्हणून झालं. आता गाडी कोण तुमची यायची अरे बापरे चिकन कापून हा विषय नाही मित्राची नाही मित्र म्हणजे हो ते विषय नाही. चला येतो तुम्ही. हे बघा मग मित्र भेटलेत. हे सोनू मामा आहे जे आमचे हा मित्र जे गावातलाच तुम्ही याला पहिलं पण बघितलं असाल पार्टीमध्ये. आणि हे आमचे काका जे की आमच्या वडिलांचे सरपंच आहे भावी सरपंच आहे. खूप मस्त म्हणजे 6 वर्षानंतर भेटतो मी यांना 6 वर्षानंतर. यांना आम्ही 6 डिसेंबरला भेटतो. तुम्ही परत नागपूरला पण भेटलो होतो. हा विशेष नाही याला आपण खूप 2-3 वेळा भेटलो आहे पुण्यामध्ये. चला तोपर्यंत गाव दाखवतो तुम्हाला सर्वांना. भेटले तर नाही हे माझे मित्रच आहे जुने म्हणजे जन्मल्यापासून मी यांच्यासोबत खेळलेलं आहे रंगलेलं आहे भांडलं काय अशी मजा सर्व काही. आणि गावाकडची जेवढे असते ना एन्जॉय साठी सर्व काही केलेलं आहे. ठीक आहे. आणि आता सर्व गावाकडचे जे येणार हे जे समोरून ज्या पण गाड्या येणार ना त्या माझ्या गावातूनच येणार. ठीक आहे ते विशेष नाही काही ओळखतात काही मोठे लोक झालेत काही लहान लहान पोरं आहेत ते ओळखत नाही. आणि जे लहान मोठे आहेत ते ओळखतात 100% मला. ठीक आहे विशेष नाही काही. आणि हे ना ज्यावेळेस मी लहान होतो ना त्यावेळेस हे सगळं म्हणजे इकडं रोडच नव्हता. रोड म्हणजे फक्त दगडं टाकलेले होते बस. दगडांचा रस्ता होता.
पण आज मस्त डांबरीकरण झालाय, मस्त वाटतं यार रोडने पळायला. काय सांगतो तुम्हाला, मला एक तर हे झालेलं आहे, अतिउत्साह झाला की बाबा मी कधी आता घरी बसतो, गाडी पळू शकत नाही एवढी जास्त. खूप मला मजा वाटते या. आता मी माझ्या गावाच्या जवळ आले. तुम्हाला डोंगर भाग आहे माझ्या गावाकडचा, तुम्हाला डोंगरावर दाखवलं असतं. डोंगराचे आता मी ज्या चाललोय ना, सगळीकडून डोंगर आहे, सगळीकडून नो डाऊट. नद्या बिद्या सगळीकडे आहेत, सगळीकडून डोंगर बिंगर आहे ना, विशेष नाही. डायरेक्ट आलोय मी माझ्या गावात. आता ही गाडी आहे ना, ही माझ्या मित्राची गाडी आहे. अभिनंदन. काय चाललंय? चाललो आता बाजाराले. बस एकदम मस्त ना, एकदम मस्त. हा एकदम मस्त. चला मला गाडी घेऊन जाऊ आता गावाकडे, आहे ना. मस्त, मला आवडली गाडी बरं का, एकदम मस्त. हो हा काय मी का करतो का, दुसरी बारी करतो गाडी काल, ही बार करतो कोणची 7 सीटर. नमस्कार बाबा. ही 22-25 देते आवरच CNG. हा CNG पण तो ओळखला का? कोण कोण? बापाचं नाव सांगा. येस, काही नाही, बस बाबा बस तुमचा आशीर्वाद आहे मला. चल भेटून जाईल. हो हो दादा, काय थोडं बिमार पडतात ते, तेच. हां चला येतो मग. हो आता सगळे जण भेटलेत मला. माझा मित्र भेटला ना, जो की अजय. यो हाय, बस बस. नमस्कार दादा. पुण्याला होतो. हां चला. आता हे सगळं जे आहे ना, आता हे सगळं खेडेगाव आहे सगळं. हे माझं गाव आहे सगळं, म्हणजे खूप दिवसानंतर आलेलो आहे मी गावात. माझं घर इकडं मानणं झालं आहे, मानलेलं तयार रेडी झालेलं आहे. हे बुद्धिविहार, हे आमचे अरुण मामा, मिलन मामा, हे परिण भाऊ आणि त्यांच्या मिसेस अश्विनी वहिनी. ओळखत नाही मला तुम्ही ना? जय मामा. हे आणि हे गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माझ्या गावातलं मेन ठिकाण. ज्यावेळेस मी होतो ना त्यावेळेस बसलेलं, खूप सुंदर. जय मामा. जय जय. आत्ताच. आणि हे बघा, हे गावाकडचं माझं वातावरण खूप मस्त आहे ना. जय बाबा. जय भीम. सगळे गावातले लोक. नमस्कार दादा. नमस्कार बाबा. जय भीम. जय मग. आणि सर्व हे सगळे पार्टी, हे आमची आजी. जय भीम. हे आमची देवमाय, ही मतदानाची माय मावली माई माझी. आणि माझं जुनं घर हे तिचं काय नाही नाही थांबणार आहे. आणि हे बघा, हे सगळं माझं झाडं खेडे बसतात. माझं जुनं घर नवं घर तिकडं मानलेलं आहे. अक्षरशः मी आज इमोशनल झाले पूर्ण. इकडे लाव ना मग गाडी. हो हा, इमोशनल झालं पूर्ण. हे म्हणजे खूप दिवसानंतर आलो मी गावात, जवळपास 6 वर्षानंतर आलो आहे. आनंद होत आहे. हे राहू दे ना, काय होतंय. हा आज इमोशनल झाले पूर्ण. 6 वर्षानंतर आलोय गावात. एक आनंद होतोय.
रडू नको आणि ना. ज्या मला रडू नको ना. रडू नको ना. खाल्ली ना. रडू नको ना. त्याला ही माझी मम्मी ही हाय रडू नको ना. आणि ही माझी आत्ता ते येत आहेत बघा ही आत्ता माझी झालेलं दिवस झाले 5 म्हणजे माहीतच आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी सध्या आता माझ्या गावातल्या म्हणजे गावाच्या बाजारात आलो होतो. बाजार पाहू शकता तुम्ही, बाजार पाहू शकता बघा. हे खारी बिरी सगळे डायरेक्ट हा इकडे कपडे दुकान असते आणि ह्या साईडला पण कपडे दुकान आहे. आणि स्पेशल सगळं आवडणारा सगळं फेवरेट भजे, जिलेबी, शेव, चिवडा, फरसाण सगळं भेटतं. गर्दी झुमड खतरनाक गर्दी असते एकदम, खूप सुंदर. आणि बाजार खूप सुंदर आहे बरं का. कपडे बघते बघा. आणि हप्त्याचा बाजार आहे म्हणजे एका हप्त्यानंतरच बाजार भरतोय शनिवारच्या दिवशी. आणि माझा बघा व्हिडिओचा आणि माझा एक सेमच व्हिडिओ बनलेला आहे. सर्व एकदम मस्त मस्त आहे. डॅशिंग डॅशिंग आतमधला बाजारला मोठा आहे. आतमध्ये बाहेर पण आहे. हे बांगड्या गंगड्या चपला बिपला हे बाहेरचं आहे. आतून हे बाजार हे जे घरात लागणार आहे हे खोबर भाजून खाणारे हे सगळे सगळे डायरेक्ट शाबुदाणा हळद बिळद सगळे हळकुंड. हे काय अक्रोड आहे का? बदाम बदाम मला कळत नाही. बडीशोप वगैरे सगळं बघा. नमस्कार करा. हाय करा. दादांचं दुकान आहे दर्शनाला लागतं बघा भारतमध्ये. ही जुनी परंपरा अजूनही टिकून आहे बाबाच्या थ्रू. आणि अजूनही बाबा शिवतात. बाबा आमच्या चपला शिवायचे पहिल्याने शाळेवर, आता इकडे शिवतात बाजार दरबाजारी. नमस्कार बाबा. आणि दर अजूनही तेच आहे, तेच लोक आहे बघू शकतो. सगळे बाजारात डायरेक्ट इथून तुम्ही सगळं बाजार भरला डायरेक्ट. नुसते कपडे आता आवरणार आहे. आता 5 वाजून गेलेत ना, बाजार आवरला आता, संपत आला बाजार. आणि मग हा सगळ्यात फेवरेट मी जिरा नमस्कार चला मी ही घड्याळ आपली इथे जिथे मी घड्याळ दुरुस्त करतो. मी माझ्या फेवरेट घेत तिथंच हे करतो. आणि मी जिला सगळ्यात मला आवडतं भजे जिलेबी आवडतो ना ते यांची हे काका पहिल्यापासून त्यांच्याकडेच खात होतो डायरेक्ट भजे जिलेबी भजे. आता पहिलं लहान होतं आणि तो एक मेन माणूस आहे का तो लहान होता. आता मोठा झाला काकू ओळखतो. आता नाही समजतो मला कारण 6 वर्ष झाले गावात नाही आहे. खूप मस्त हा लेकर आहे मी करत करतात जिलेबी पॅकिंग चालू आहे. संपत चाललं आहे एवढं फास्ट चालतं त्यांचं. हाय करा नमस्कार काका. गरम गरम भजे आपल्यासाठी 40ची टक्कर करा नाही. नमस्कार मावशी. खोकला मस्त पण एक नंबर एकदम सर्वात चालणार आहे. सर्वात मी म्हणजे ज्यावेळेस मी शाळेत होतो नाही तर शाळेत होतो तेव्हापासून माझं म्हणजे हात मानलेलं होतं डायरेक्ट इथंच पाठी इथंच सर्व करा बाजार 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 बाजार. आतमध्ये मित्रबरोबर खूप मोठा आतमध्ये या साईडला आहे ना, या साईडला बाजार भरतो भाजीपाला वगैरे. चाली व्हिडिओ चाली माग गाडी दाखव ना माग ना. काय नमस्कार मित्रांनो. आता मी सध्या आमच्या गावाच्या तळापाशी आलो आहे. जे की आम्ही कंपल्सरी पोहत राहायचो इकडं लहानपणी. जे पोहणं शिकलो आम्ही आणि पोहणं शिकता शिकता खूप मस्त
वातावरण आता 6 वर्ष आलेत मला. मी तळ बघितलंच नव्हतं आणि तळ्या साईडला आलोच नव्हतं कधी. आणि आज आलो तर आज माझी फुलराणीला घेऊन आलो आहे आम्ही. हे सगळं डोंगर आहे म्हणजे या साईडला सगळं करवंद, चारोळी, टेंभुर्णी, मोहोळ हे सगळं असं काही असतं जंगलामध्ये. माझं गाव खेडेगाव आहे जे की ह्या साईडला आहे. बघू शकता गावाने मंदिर पण आहे, बुद्धविहार पण आहे, शाळा पण खूप मस्त आहे, ग्रामपंचायत आहे. असं म्हणजे खूप बघण्यासारखं आहे. आणि तळ्यामध्ये मासे पण असतात. ज्यावेळेस तळं भरलं त्यावेळेस सांड पाहतो आणि सांडातून माशा खायची ती मजाच वेगळी. आता या साईडला मागं जे आहे ते डोंगर आहे बघा. इथनं आम्हाला फिल्टर करून पाणी येतं आहे तळ्याचं. ह्या आता मी तळ्यामध्ये डुबकी मारा चाललो आहे, पोहायला चाललो आहे. बघू पोहता येतं का आपल्याला. तसं पोहायला येतंच पण 6 वर्षानंतर पोहणं शिकलो का नाही बघूया. चला माझ्यासोबत या तुम्ही पण, तुम्हाला माझे पोहण्याचे आणि सगळं व्हिडिओ दाखवतो. आणि जो कॅमेरामॅन आहे तुम्हाला तो कॅमेरामॅन दाखवतो. आपला सबस्क्रायबर आहे, आपल्याला सपोर्ट करतो एकदम. आणि मी गावात आल्यापासून मला खरंच व्हिडिओ करण्यासाठी हे करतोय की बा दादा तू एक व्हिडिओ बनव आमचा पण आपल्यासोबत, की तेवढं आम्ही फेमस होऊ. पण खरंच गावातल्या मैत्रिणींना काय जे असतो ना तो एकदम खूप जिव्हाळ्याचा असतो. कारण की मी आल्यापासून माझ्या जवळपास मला भेटायला आले आणि चला भेटू. हे दाखव वातावरण थोडं. हे बघा हे आता साईडला आहे ना हे रायमने आहे सगळ्या जे की तळ्याच्या कळाला पाहिजेतच. तसं मोठे तर टाकले खूप भयानक मोठं टाकलेली. इथं एका जणाचा मी एक मूर्ती उचललेला म्हणजे डुबलेला एक मुलगा, त्याला मी पाण्यातून शोधलो त्याला पाण्यामध्ये. त्यावेळेस काढलं ना काय नाही पण काढल्यानंतर मला जुता भरणं आलं होतं. खूप भयानक वाटलं मला. हा हे आता गेलं ना मला त्याचाच भाव लागला. तेव्हा खूप लहान होता, 7-8 वर्ष होतं जवळपास. आणि आता विहिरी तळ्यामध्ये खूप विहिरी केल्या लोकांनी, खूप जागा म्हणजे लोकांच्या जागा आहेत ना त्या जागेमध्ये खूप हे केलंय. खालून गाडीला हे लागतायत पण बरं वाटतंय मस्त. पाणी भयानक पाणी येते भयानक. ऐक ना युट्यूबला जाय. हा युट्यूबला चालू. आम्ही इकडे गाडी कटवायला आलतो. मी आता गाडी कटवायला अमर भाऊ खाली तुला खाल्लं कोण. हा अशी टाका, अशी इकडे टाकली पण चालते ना, फक्त काठी ना और गेले त्याच्यावर. हा काट्यावर गेली डायरेक्ट गाडी. बस आता फुल मारा इकडं ते मागे चिल्ले वाले. लाड दगड बघ समजा. हा हे दगड. हा बस आता इथून नाही समजा गाडी. नाही अशी मारा तुम्ही पुढे डबल मागे बघ रे दादा बस का आता दगड. हा घ्या काढ बाबला दगड. हो ऑटोमॅटिक आहे. पुढे दगड लांब आहे ते लांब आहे का नाही ना हे पण थोडा त्याने म्हणते ऍड करते ना.
आता काही सांगा ना त्याच भाऊ. आता सध्या मित्रांनो आता आम्ही पोहणं झालं आहे आमचं. मी एकटाच पोहलो आणि गाडी खोलून घेतली. आता चाललो बघा घरी. आणि मी म्हणजे जवळपास 6 वर्षानंतर पोहण्याचा आनंद घेतला आहे. खूप मस्त. तसं मी आता तिकडं स्विमिंग पूलला जातो राहतो. कधी मन झालं तर पोहायला जात असतो. पण गावाकडं पोहण्याचा जो आनंद आहे ना तो वेगळाच, निराळाच आहे. तर चला भेटूया परत. तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो अजून. बाय. आता मेकअप माझ्या तेल बी सगळं आपल्या संगत राहतं, विषयच नाही. आंघोळून केली आहे मस्त, म्हणजे मस्त पावलं आहे एकदम. आणि हा आपला मित्र बरोबर, हा आपला सबस्क्राईब पण आपला भाऊच आहे, चुलत भाऊ. हे भाचा आहे, म्हणजे आताचा मुलगा आहे, भाचा नाही. आणि हा लेक आहे आपला पुतण्याचे भावाचा मुलगा. त्याचं नाव सम्राट आहे. मी सम्राट तुम्हाला सांगत असतो ना, सम्राट तो हाच. पण खूप मस्त बरोबर आहे. स्वभाव खूप सुंदर आहे त्याचा. बोलण्यात चालण्यात खूप मस्त, म्हणजे एकदम ठासून बोलणारा मुलगा आहे. कोणाला नाराज करणार नाही. कोणाला बोलला तर हसणार, 100% हसणार. पण शब्द त्याचे एवढे लागतात की आता आपण गाडी घेऊन चाललो बघा. पुढा काय पुढा लावला दिसेल ना. ऑफरोड ऑफरोड म्हणजे खेडेकरच आहे ना. हे तळ्यावर जायचा रस्ता हाच. हा मस्त आहे एकदम. तुम्हाला काय सांगा, गावाकडची माझी जी आहे ना ती नाही, कशातून नाही. ते पागेल खाली यायला लागतं ते आपलं. आपल्या मोबाईलवर चालले गाणे. मित्र बरोबर चाललं गाणे ऐका ना. पहा कसा रोड आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. कमेंट पण करा. कमेंट पण करा, शेअर करा. भाऊ किती वर्षापासून व्हिडिओ बनवतो तुम्ही? जवळपास 1 वर्ष 7 महिने झाले मला. 1 वर्षापासून तरी पण 1.6 व्हिडिओ आहे. आणि हा 1.6 के आपल्याला 1800 सबस्क्रायबर, 1800 प्लस. आणि लाईक तर 5 लाख वरती गेले जवळपास. हा व्हिडिओ व्ह्यूज गेले एवढे. गहू दाखवतो मला. गहू बघा, हा गहू. आणि हे येतो आम्ही शाळेत जाऊ. शाळेतून सुटल्यानंतर येतो पाणी देतो आम्ही. जे पाणी असेल कंपल्सरी. हा गहू बघा, किल्लरचं पाणी. आणि हे गहू बघा हिरवा गार. म्हणजे माझ्या गावाला पाणीच कमी नाही बा. खरंच नाही, मजाक नाही. रोजच्या रोज पाणी येते, कधी दिवसाआड पाणी येते. पाणी कधी मोटर चालवली काय चालायचं. आणि हा माझ्या शाळेचा रस्ता जुना, तो जो की आता खराब झाला आहे पूर्ण. काय झालं मला, काय झालं. काम पुढे आणा पाहिजे. बरं मला सांग हिरो, हे हो आपला सम्राट आहे ना, सम्राट. हा खिच्या बाहेर डोकुंबात आहे. मला हेच कळत नाही की बा आतून दिसत नाही का. हा आतून दिसतंय, पण बाहेर गेला तर बाहेर खाकायला लागून तोंडाला.
पायच्याने एखादी गाडी साईडला आता या रोडला मध्ये जात नाही ना, फक्त बसच येते या रोडनी. म्हणजे एस टी महामंडळ कुठं जाते. माझ्या गावाला ज्यावेळेस रोड नव्हता त्यावेळेस गाडी आली ती एका 5 जण आणली ती माझी सरपंच, जी की आता नाही आहेत. त्यांनी गाडीच्या समोरचे दगड उचललेले आहेत. असे काही सरपंच पाहिजेत. आणि काही काही असे की हे नाही येत ना काही मुलांचं शिक्षणाचं काय घेणं आम्हाला, ऐक नाही असं पण आहे. या रोडने फक्त बस येते बस. बस बाकी कोणीच येत नाही. मोटरसायकल पण नाही जात. तो एक दुसरा रोड आहे मेन रोड, जो की तुम्हाला नाही व्हिडिओमध्ये तुम्ही टाकलाय ना, तो मेन रोड इकडचा. त्यानेच रोड यावर म्हणजे सगळा प्रवास जो आहे त्यानेच होतो आमचा. मी पण आलो तर त्याच रोडला आलो ना, ह्या रोडला नाही आलो. मग गड्डे भयानक येते. ज्या वेळेस हा रोड व्हायचा ना, तर ह्या वेळेस हे काहीच नसायचं. बाबळी वगैरे वगैरे काही नव्हतं, एकदम छोटे छोटे होते. आता खूप वाढला आहे तो, म्हणजे जास्त जास्त खरा झाला रोड. चला बाय बाय. रोड खराब आहे. अरे मैदान होऊन जाते ते मोठं आहे एवढी आपली जागा मध्ये. अरे बाप रे,